नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन इतिहासाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि एकत्रित थोडक्यात या पुस्तकामधून आपण काय काय गोष्टी अनुभवणार आहोत, समजून घेणार आहोत ते आपण बघितलेलं होतं. आज आपण प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करतोय. आज आपण पहिल्या धड्याला सुरुवात करतोय, ज्या धड्याचं नाव आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. आता या धड्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी व्यवस्थितपणे सांगत जाईल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नोट्ससुद्धा काढू शकता. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण काही संकल्पना घेत जाणार आहोत. तर बारकाईनं लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला या धड्यामध्ये अवघड काही वाटणार नाही किंवा एकत्रित धडा वाचल्यानंतर आपल्याला काही वेळेला गुंतागुंतीचं वाटण्याची शक्यता वाटते, पण मी अतिशय सोप्या पद्धतीनं आणि काही मोजके पॉईंट्स घेऊन संपूर्ण तो धडा तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये या धड्याचा पूर्वार्ध बघणार आहोत, अर्धा भाग बघणार आहोत. तर पहिल्यांदा युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक तर प्रबोधनाचा आणि या प्रबोधनाअंतर्गत विज्ञानाचा विकास युरोपात कसा होत गेला हे आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया प्रबोधन. आता साहजिकच प्रबोधन म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या शब्दाच्या पाठीमागे नेमकं काय दडलं. तर आपण रोजच्या जीवनातल्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर एक प्रगती किंवा एक चांगल्या पद्धतीनं झालेली वाटचाल अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो आणि ते बरोबर आहे. फक्त हे युरोपातलं प्रबोधन कसं होतं तर पहिल्यांदा या युरोपातल्या प्रबोधनाला किंवा त्या स्पेसिफिक युगाला प्रबोधन युग असं म्हणतात. आता हे प्रबोधन युग म्हणजे नेमकं कोणतं युग तर त्याला आपण असं म्हणू शकतो की मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यात जे प्रबोधन किंवा भौगोलिक शोध आणि धर्मसुधारणा चळवळ या सगळ्या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून आधुनिक युगाचा पाया जो युरोपामध्ये रोवला गेला त्याला आपण प्रबोधन युग असं म्हणतो. आता यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या सांगितल्या? एक तर एक म्हणजे प्रबोधन, दुसरी गोष्ट आहे कोणती बघितली आपण तर दुसरी गोष्ट म्हणजेच भौगोलिक शोध, आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे धर्मसुधारणा चळवळ. या तिन्ही गोष्टी मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यात युरोपात घडून आल्या आणि म्हणून या मध्ययुगातल्या शेवटच्या टप्प्याला आपण प्रबोधन युग असं आपण म्हणतो. लक्षात आलं असेल. महत्त्वाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यात घडून आलेल्या त्या म्हणजे प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध. यामुळं जो बदल युरोपात घडून आला त्यालाच आपण प्रबोधन युग म्हणजेच प्रगतीचं युग असं आपण म्हणतो. ही पहिली संकल्पना आहे या धड्यातली प्रबोधन युगाची. आता दुसरं म्हणजे या प्रबोधन युगानं नेमकं युरोपामध्ये काय घडून आलं तर युरोपाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्याचं काम या प्रबोधन युगानं केलं. आता याच्यामध्ये मग काय सर्वांगीण म्हणजे काय तर कला, स्थापत्य आणि विज्ञान. कलेच्या बाबतीत प्रबोधन घडून आलं, स्थापत्य शैलीच्या बाबतीत सुद्धा प्रबोधन घडून आलं आणि त्याचबरोबर विज्ञानाच्या बाबतीतही प्रबोधन घडून आलं. म्हणजे आपण म्हणू शकतो की युरोपात वैज्ञानिक दृष्टिकोनाला एक चांगला मार्ग मिळाला किंवा एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून चांगली वाटचाल युरोपाची सुरू झाली. तोच काळ म्हणजे प्रबोधन युगाचा काळ. ही पहिली संकल्पना क्लिअर झाली असेल. तीन शब्दांवर संकल्पना आहे: धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध आणि प्रबोधन. यामुळं घडून आलेलं जे बदल होते किंवा जे युग होतं त्या काळातलं त्याला आपण प्रबोधन युग असं म्हणतो. पुढच्या गोष्टीकडे वळूयात. ती म्हणजे हे प्रबोधन युग येण्यामागची कारणं काय किंवा प्रबोधन युगाची पार्श्वभूमी नेमकी काय तर त्या काळामध्ये युरोपात धर्मयुद्ध घडून आलं. आता ही 9 धर्मयुद्ध झाली. कोणामध्ये झाली हे सांगणारच आहे, पण ही धर्मयुद्ध कशामुळे घडून आली तर जेरुसलेम आणि बेथलेहम, जेरुसलेम आणि
बेथेलहॅम ही दोन महत्त्वाची शहरं ही ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र होती. म्हणजे त्यांच्या काहीतरी भावना या किंवा त्यांच्या सगळ्या बाबतीतले जे काही व्यापार व्यवहार किंवा सगळ्याच धार्मिक बाबतीत या दोन शहरांशी अतिशय जोडल्या गेलेल्या भावना होत्या. आणि म्हणूनच जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही दोन शहरं ही ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र होती. आणि ही दोन शहरं 11व्या शतकात इस्लाम सत्ताधीशांकडे होती. म्हणजेच ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असणारी ही दोन शहरं इस्लाम सत्ताधीशांकडे होती. आणि म्हणूनच ही दोन शहरं पुन्हा आपल्याकडे मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्मियांनी इस्लाम सत्ताधीशांच्या बरोबर ज्या लढाया केल्या, जे युद्ध केलं, त्यालाच आपण धर्मयुद्ध असं म्हणतो. म्हणजे आपण दुसऱ्या पॉईंटकडे ज्या वळलो, ज्याला क्रुसेड्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ज्याला आपण मराठीत धर्मयुद्ध असं म्हणतो, ती कशामुळं आणि कोणाकोणामध्ये घडून आली, तर त्याचं उत्तर समोर आहे. जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही दोन महत्त्वाची शहरं ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र होती. आणि हीच दोन शहरं इस्लाम सत्ताधीशांकडे होती. आणि म्हणूनच ही दोन शहरं परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्मियांनी इस्लाम सत्ताधीशांच्या बरोबर जी युद्ध केली, त्या युद्धांना आपण धर्मयुद्ध असं म्हणतो. तुम्हाला आता धर्मयुद्ध म्हणजे नेमकं काय कळालं असेल. ती दोन शहरं मिळवण्यासाठी ज्या लढाया झाल्या त्याला आपण धर्मयुद्ध असं म्हणतो. आता या धर्मयुद्ध करायचं तर आहे, पण ख्रिश्चन धर्मियातल्या जे पोप होते, धर्मगुरू पोप होते, त्यांनी मग काय कृती घडवून आणली, तर त्यांनी आता इस्लाम सत्ताधीशांबरोबर लढाया करायची आहे म्हणजे साधी गोष्ट नाही. तर त्यासाठी आपल्याला समाजाचं बळ आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आपले ख्रिश्चन धर्मीय लोक आपल्यासोबत सगळे असणं गरजेचं आहे. याच्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांनी एक योजना काढली. ते म्हटले की धर्मयुद्धात सामील होणाऱ्या सगळ्या लोकांना सवलती जाहीर केल्या जातील. आणि त्यांनी सवलती जाहीर केल्या. आता या सवलती कोणत्या बाबतीत होत्या, तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांनी जी सवलत जाहीर केली, ती सवलत कशा बाबतीत होती, तर ती सवलत पापक्षालन. आता पापक्षालनाच्या सवलती म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे प्रथा परंपरा होत्या की एखादं जर आपण म्हणतो की काही लोकांनी जर काय पाप केला असेल आणि त्यातून त्यांना जर मुक्ती पाहिजे असेल किंवा त्याच्यातून त्यांची सुटका व्हायची असेल, तर त्यांनी काय करायची, ईश्वराकडे क्षमा मागायची. मग ती देणगी रूपात असेल किंवा आणखी कोणत्याही रूपात असेल. तर ही पापक्षालनाची सवलत ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांनी जनतेला देऊ केली, ख्रिस्तीय धर्मियांना देऊ केली. आणि त्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की कारण त्यावेळचे लोक हे धार्मिक गोष्टींना जास्त मनावर घेत होते. आणि म्हणूनच आपल्याला आपली केलेली पापं आपण त्यातून सुटका आपली करून घेऊ शकतो, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसहभाग या धर्मयुद्धांमध्ये या धर्मगुरू पोप यांना मिळाला. कारण जनतेकडून सहभाग मिळाल्याशिवाय ही धर्मयुद्ध सक्सेस होतील असं त्यांना वाटत नव्हतं. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोकांनी या जनतेनं या धर्मयुद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला. आणि त्यांच्याबरोबरच युरोपातले सत्ताधारी आणि त्यातील व्यापारी वर्ग हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले. आता तुम्ही म्हणाल युरोपातले सत्ताधारी आणि व्यापारी का यामध्ये सहभागी झाले, तर त्याचं कारण असं होतं की त्यांना जेरुसलेम आणि बेथेलहॅम या दोन शहरांच्या बाबतीत त्यांचा सुद्धा काहीतरी फायदा त्यांनी त्यात बघितला. आणि त्यातूनच युरोपातील सत्ताधारी आणि व्यापारी लोक हे सुद्धा या ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांनी उभारलेल्या धर्मयुद्धामध्ये त्यांनी सहभाग घेण्याचं ठरवलं. आता यातून आपल्याला लक्षात येतं की पहिलं धर्मयुद्ध केव्हा झालं, तर साहजिकच पहिलं धर्मयुद्ध इसवी सन 1096 या सालामध्ये पहिलं धर्मयुद्ध झालं. आता तुम्ही म्हणाल की अशी किती धर्मयुद्ध झाली आणि त्यात नेमकं काय झालं,
तर पहिल्या धर्मयुद्धात ख्रिस्ती धर्मियांना पराभव स्वीकारावाच लागला. अशी एकूण 9 धर्मयुद्ध झाली आणि त्यामध्ये ख्रिस्ती धर्मीय अपयशी ठरले. पण याचा परिणाम असा झाला की जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही 2 शहरं जी ख्रिस्ती धर्मियांना पाहिजे होती ती शेवटी इस्लामी सत्ताधीशांकडेच राहिली. आता यातून आपल्याला लक्षात येतं की ज्या 2 शहरांसाठी हा युद्धाचा मागोवा सुरू झाला किंवा ही युद्ध लढाया सुरू झाली, पण शेवटपर्यंत 9 धर्मयुद्ध झाली असताना सुद्धा ख्रिस्ती धर्मियांना ती 2 शहरं आपल्या ताब्यात घेता आली नाही. मग आपण साहजिकच म्हणू शकतो की ख्रिस्ती धर्मीय आणि इस्लाम सत्ताधीश यांच्यामध्ये झालेल्या धर्मयुद्धांमध्ये ख्रिस्ती धर्मीय अपयशी ठरले आणि इस्लाम सत्ताधीश हे विजयी ठरले. आता मग असा सगळा 9 धर्मयुद्धांचा हा मोठा कालखंड झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की ख्रिस्ती धर्मीयांच्या अपयशाची नेमकी कारणं काय होती. आणि म्हणूनच आपण 3ऱ्या टप्प्याकडे वळतोय, 3ऱ्या पॉईंटकडे या पूर्वार्धातल्या वळतोय, ती म्हणजे धर्मयुद्धातल्या अपयशाची कारणं. आपण 2 पॉईंट पहिल्यांदा बघितले. पहिला म्हणजे प्रबोधन युग, जे धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध आणि प्रबोधन या 3 गोष्टींच्या बाबतीत जे युरोपात शेवटच्या टप्प्यामध्ये मध्ययुगाच्या जे काही प्रबोधन घडून आलं त्याला आपण प्रबोधन युग म्हटलं. दुसरा पॉईंट म्हणजे आता आपण बघितलेला युरोपातली धर्मयुद्ध नेमकी काय होती. आता ही धर्मयुद्ध कशासाठी निर्माण झाली तर ती 2 शहरांच्या आपल्याकडे येणाऱ्या ताब्यासाठी ख्रिस्ती धर्मियांनी इस्लाम सत्ताधीशांची केली. अशी एकूण 9 धर्मयुद्ध झाली. पहिलं धर्मयुद्ध इसवी सन 1096ला झालं. 9 धर्मयुद्ध झाली आणि यात शेवटी ख्रिस्ती धर्मियांचा पराजय झाला आणि इस्लाम सत्ताधीशांकडेच जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही 2 शहरं राहिली. आणि मग आता आपण 3ऱ्या टप्प्याकडे वळतोय. 3रा टप्पाच म्हणजे या धर्मयुद्धातली ख्रिस्ती धर्मियांच्या अपयशाची कारणं. ती कारणं आपण बघणार आहोत. अतिशय सोपा धडा आहे. अशा सोप्या पद्धतीनं पॉईंट वाईज जर आपण लक्षात ठेवत गेलो तर आपल्याला हा धडा अजिबात अवघड वाटणार नाही. बघूया अपयशाची कारणं काय आहेत. अपयशाची कारण आता पहिलं साधंच सोपं पहिलं कारण असणार आहे ते म्हणजे धर्मगुरू पोप आणि युरोपीय सत्ताधीश यांची युद्धाकडे पाहण्याची संकुचित वृत्ती. इथं लिहितो मी पहिल्यांदा संकुचित वृत्ती किंवा त्याला आपण हेतू सुद्धा म्हणू शकतो. धर्मयुद्ध ही साधी गोष्ट नव्हती, पण असं दिसतं की धर्मगुरू पोप, ख्रिस्ती धर्मगुरू पोप आणि युरोपीय सत्ताधीश यांनी या धर्मयुद्धाकडं पाहिजे तितक्या चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं नाही किंवा हेतू साध्यास नेण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे पहिलं कारण आहे धर्मगुरू पोप आणि युरोपीय सत्ताधीश यांची युद्धाकडं, या धर्मयुद्धाकडं पाहण्याची संकुचित वृत्ती किंवा हेतू. दुसरं कारण आहे धर्मश्रद्धेची कमतरता. धर्मश्रद्धेची कमतरता. आता यातून लक्षात येतं आपल्या ख्रिस्ती धर्मियांकडं आपल्याला पवित्र असणारी जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही 2 शहरं आपल्याकडं आलीच पाहिजेत आणि त्या भावनेतून या धर्मयुद्धाकडे ज्या पद्धतीनं पाहायला पाहिजे होतं ते पाहिलं गेलं नाही. त्यातूनच आपल्याला लक्षात येते ती म्हणजे ख्रिस्ती धर्मश्रद्धेची कमतरता. मग ती लोकांमध्ये असेल, धर्मगुरू पोप याच्यामध्ये असेल, या सगळ्या बाबतीत कुठंतरी धर्मश्रद्धेची कमतरता जाणवली आणि म्हणून या धर्मयुद्धामध्ये अपयश स्वीकारावं लागलं. आता 3रं कारण आहे ते म्हणजे युरोपातील राजांमधील एकीचा अभाव. युरोपातील राजांमधील एकीचा अभाव. आपण इतिहासाच्या अनेक पानांमध्ये जर पाठीमागं डोकावून बघितलं किंवा नंतरच्या पानांमध्ये जर डोकावून बघितलं तर आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा एक गोष्ट कायमस्वरूपी दिसून आली होती, ती म्हणजे एकीचा अभाव. कोणतंही युद्ध 1857चे जे भारतामधलं युद्ध झालं त्या युद्धामध्ये सुद्धा या एकीचा अभाव या मुद्द्याशिवाय आपण पुढे सरकू शकत नाही.
कारण कोणतंही धर्मयुद्ध असू दे किंवा कोणतीही लढाई असू दे, स्वातंत्र्ययुद्ध असू दे, याच्यामध्ये लढणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये एकी असणं फार गरजेचं असतं आणि ती असल्याशिवाय कोणत्याही युद्धामध्ये आपला निभाव लागू शकत नाही. आणि तोच एकीचा अभाव या धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मियांमध्ये दिसून आला आणि म्हणूनच या धर्मामध्ये त्यांना अपयश स्वीकारावं लागलं. चौथं कारण आहे ते म्हणजे पोप. आता हा पोप म्हणजे ख्रिस्ती धर्मीय धर्मगुरू पोप आणि जर्मन सम्राट यांच्यातले तंटे. धर्मगुरू पोप, ख्रिस्ती धर्मगुरू पोप आणि जर्मन सम्राट यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट होतं, काही त्यांच्यामध्ये तंटे होते, भांडण होतं आणि त्या वितुष्टाचा परिणाम हा आपल्याला या धर्मयुद्धातल्या अपयशाच्या कारणासाठी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. कारण मी जसं म्हटलं की एकीचा अभाव म्हणजेच जर इथं धर्मगुरू पोप आणि जर्मन सम्राट हे जर एकमेकांशी चांगल्या संबंधाने जर असते तर कदाचित जर्मन सम्राट यांनी सुद्धा या धर्मयुद्धांमध्ये ख्रिस्ती धर्मगुरू पोप आणि ख्रिस्ती धर्मियांना चांगला सहभाग दर्शवला असता आणि त्यातून कदाचित काहीतरी चिन्ह वेगळी दिसली असती. पण या वितुष्टाच्या कारणामुळं त्यांना ख्रिस्ती धर्मियांना या धर्मयुद्धामध्ये अपयश स्वीकारावं लागलं. आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे बायझँटाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव. बायझँटाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव म्हणजे बघा ही दोन्ही कारणं ही यामध्ये आपल्याला एकवटलेली दिसून येतात. म्हणजेच या सगळ्यांमध्ये जर एकी असती तर धर्मयुद्धामध्ये कदाचित काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं ख्रिस्ती धर्मियांच्या बाबतीत. पण हे न घडल्यामुळं, ही एकी न दिसून आल्यामुळं आपल्याला ख्रिस्ती धर्मियांच्या या धर्मयुद्धात अपयश ख्रिस्ती धर्मियांना का स्वीकारावं लागलं याची कारणं आपल्याला ही दिसून येतात. आता आपण कारणं बघितली. पहिला आहे संकुचित वृत्ती. कोणाची? ख्रिस्ती धर्मियांची. धर्मगुरू पोप आणि युरोपीय सत्ताधीश यांची युद्धाकडे बघण्याची संकुचित वृत्ती किंवा हेतू. तो जर बलाढ्य असता, जर तो सहेतू असता तर कदाचित वेगळं कारण आपल्याला दिसलं असतं. दुसरं आहे धर्मश्रद्धेची कमतरता. म्हणजे ख्रिस्ती धर्मियांमध्ये आपल्याला हवी असणारी, पवित्र असणारी शहरं आपल्याकडे आली पाहिजेत याच्याबद्दलची जी एक भावनिक त्यांची जी एक समज तयार व्हायला हवी होती ती झाली नव्हती. त्यामुळं धर्मश्रद्धेची कमतरता हे अपयशाला कारणीभूत ठरलेलं दुसरं कारण होतं. तिसरं म्हणजे एकीचा अभाव, ज्यामध्ये आपल्याला ही दोन कारणं सुद्धा त्यामध्ये एकवटता येतात. ते म्हणजे पोप आणि जर्मन सम्राट यांच्यामध्ये असलेले तंटे आणि जर्मन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव. ही जर ख्रिस्ती धर्मियांबरोबर, ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांच्याबरोबर ही दोन कारणं असती, चांगल्या पद्धतीनं असती तर कदाचित हा अपयश किंवा हा पराभव स्वीकारावा लागला नसता. त्यामुळं ही धर्मयुद्धातल्या अपयशाची कारणं आपल्यासमोर आहेत. ही एवढीच कारणं तुम्ही जर लक्षात ठेवली 2-2, 3-3 शब्दामध्ये तर तुम्हाला या अपयशाची कारणं किंवा या धड्यातला, या पूर्वार्धातला कोणताही भाग अवघड वाटणार नाही. नक्कीच तुम्हाला हे सोपं वाटत असावं. तुम्ही हे असे पॉईंट्स तुमच्या वहीमध्ये काढून घेत चला आणि याच्यावरच नजर ठेवून स्वतःची वाक्य बनवत चला. कारण जर तुम्ही पाठांतर करत बसलात तर असं किती पाठांतर कराल ना. त्यामुळं जर आपण समजून घेतला पॉईंट तर तो पाठांतर करावा लागणार नाही आणि पाठांतर केलेली गोष्ट ऐनवेळी दगा देऊ शकते, पण समजून घेतलेली गोष्ट ही आपल्याला कधीही दगा देऊ शकत नाही. त्यामुळं समजून घेत चला. असे 2-2 शब्दात तुमचे पॉईंट्स तुम्ही काढा किंवा हे आहेत असे तुमच्या वहीमध्ये नोट करून घेत चला. तुम्हाला हे अवघड जाणार नाही. आता अपयश तर कारणं झाली, अपयश स्वीकारावं लागलं, पण या अपयशामुळे आता परिणाम काय झाले तर ते परिणामांकडे आता आपण वळणार आहोत. परिणाम काय झाले आपण बघणार आहोत. आता या परिणामांमध्ये पहिला परिणाम आहे तो म्हणजे एक महत्वाचा, तो म्हणजे सरंजामशाहीचा अस्त झाला.
म्हणजेच सरंजामशाही नष्ट झाली. म्हणजे तुम्ही आता म्हणाल सरंजामशाही म्हणजे काय? जर पूर्वीच्या काळी सरंजाम म्हणजेच त्या लोकांना वतनं दिली जायची आणि त्या वतनाचा संपूर्ण कारभार त्या एका व्यक्तीवर दिला जायचा, त्याला वतनदार असं म्हटलं जायचं. हा वतनदार म्हणजेच तो सरंजामशाह. त्यालाच म्हणजे या पद्धतीचा काय झाला, शेवट झाला या धर्मयुद्धातल्या पराभवामुळे किंवा अपयशामुळे. या सरंजामशाहीचा काय झाला, शेवट झाला किंवा ही सरंजामशाही नष्ट झाली. दुसऱ्या आहे ते म्हणजेच अर्थातच ज्या धर्मगुरू पोप, ख्रिस्ती धर्मगुरू पोप यानं पापक्षालनाचं आपल्याला लोकांसमोर सवलती जाहीर केल्या आणि प्रचंड लोकांचा, जनसमुदायाचा सहभाग आपल्याला धर्मयुद्धामध्ये मागण्याचा प्रयत्न केला. लोकही समुदायाने त्यामध्ये सहभागी झाले, पण शेवट असा होता की त्यामध्ये अपयशच स्वीकारावं लागलं. त्याची कारणं आपण बघितली आहेत, पण यामधलं परिणामांमधलं दुसरं कारण म्हणजे हा जो धर्मगुरू होता त्याच्यावरची म्हणजे पोपवरील श्रद्धा कमी झाली. बघा, जो माणूस आपला नेतृत्व करतो त्या माणसावरचीच श्रद्धा कमी होणं हे एखाद्या घटकाच्या दृष्टीनं फार निंदनीय असतं. आणि त्यामुळं कदाचित इथं मी तुम्हाला पुन्हा एक कारण दाखवेन की अपयशाच्या कारणांमधलं, ते म्हणजे युरोपीय सत्ताधीश आणि धर्मगुरू पोप यांची युद्धाकडं पाहण्याची संकुचित वृत्ती किंवा संकुचित हेतू हा आपल्याला इथं पुन्हा डोकावलेला दिसून येतो. तो जर हेतू त्यांनी व्यवस्थित बाळगला असता तर कदाचित पोपवरील श्रद्धा लोकांची कमी झाली नसती. त्यामुळे हा दुसरा परिणाम आहे. तिसरा परिणाम आहे, तो तिसरा परिणाम म्हणजेच नवा व्यापारी वर्ग युरोपात निर्माण झाला. नवा व्यापारी वर्ग निर्माण झाला. चौथं कारण आहे ते म्हणजे युरोपातील युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. म्हणजेच काय, एकदा ठेच लागल्याशिवाय आपण त्यामध्ये पुढचं पाऊल टाकत असताना आपण खबरदारी घेतो आणि हीच खबरदारी आपल्याला इथे दिसून येते. या युरोपातल्या धर्मयुद्धामध्ये जो पराभव स्वीकारावा लागला त्याचंच प्रत्यय म्हणजेच युद्धतंत्रात नवे बदल घडून आले. युद्धतंत्र आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न केला गेला. हा या अपयशाच्या परिणामांमधला एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. पुढचा परिणाम आहे पाचवा, म्हणजे लढाई खर्चाची तरतूद म्हणून युरोपियन राजांनी लोकांवर नवीन कर लागू केले. आता जे कर लागू केले म्हणजेच काय, युद्ध करण्यासाठी आपल्याकडं खर्चाची तरतूद असावी लागते. मोठ्या प्रमाणावर आपण त्या युद्धाला सामोरं जात असताना आपण सक्षम असणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी जो काही खर्च केला होता तो खर्च पुन्हा भरपाई म्हणून युरोपियन राजांनी काय केलं, लोकांवर नवीन कर लागू केले. हा युद्ध खर्च पुन्हा भागवण्यासाठी. पुढचं सहावं महत्त्वाचा परिणाम आहे शेवटचा, तो म्हणजे युद्ध काळात अरब लोकांशी संपर्क आल्यामुळं युरोपातील राष्ट्रांची अनेक नवीन विषयांची ओळख झाली. बघा, आता आपण या कारणांमधून, परिणामांमधून युरोपातल्या प्रबोधन युगाचा पाया कसा रोवला गेला किंवा प्रबोधन काळ युरोपात कसा सुरू झाला याच्या हळूहळू त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजेच थोडक्यात हे की युद्ध काळात ज्या अरबांशी संपर्क आला त्यामुळं युरोपातील राष्ट्रांची अनेक नवीन विषयांची ओळख झाली. आता ही नवीन विषयांची ओळख म्हणजे काय, आता या नवीन विषयांची ओळख म्हणजेच काय, तर थोडक्यात ही नवीन विषयांची ओळख होणं म्हणजेच प्रबोधन काळाला सुरुवात होणं होय. म्हणजे आपण बघा,
या प्रबोधन काळाला सुरुवात होण्यापाठीमागं नेमकी कारणं काय काय आहेत हे आपण आतापर्यंत बघत आलो. प्रबोधन युग बघितलं, त्याच्यानंतर युरोपातली धर्मयुद्ध कोणाकोणामध्ये झाली, कशामुळं झाली, ती 2 शहरं बघितली. त्याच्यानंतर युरोपातल्या या धर्मयुद्धांमध्ये एकूण नेमकी किती युद्ध झाली, तर 9 युद्ध झाली. पहिलं युद्ध इसवी सन 1096ला झालं. 9 युद्ध झाली. याच्यामध्ये ख्रिस्ती धर्मियांना पराभव स्वीकारावा लागला आणि या अपयशाची कारणं नेमकी काय होती ती आपण बघितली. आणि त्याच्यानंतर परिणामांकडे ज्यावेळेला आपण आलो त्यावेळेला त्याच्या शेवटच्या परिणामामध्ये आपल्याला प्रबोधन काळाचा पाया रोवला कसा गेला याचं उत्तर मिळतं. ते म्हणजेच हे की नवीन विषयांची ओळख ही प्रबोधना काळामध्ये युरोपियन लोकांना व्हायला लागली. आणि म्हणूनच अशा रीतीनं युरोपात एका प्रबोधन युगाची नांदी सुरू झाली. नांदी सुरू होणं म्हणजेच एका नवीन काळाला सुरुवात होणं, जो काळ आपल्याला चांगला किंवा प्रभावी वाटतो, परिणामकारक वाटतो. या युगाला सुरुवात झाली ती हे शेवटचं कारण म्हणजेच नवीन विषयांची ओळख युरोपियन लोकांना व्हायला लागली. कारण अरबांशी जो संपर्क आला त्यामुळंच हे घडून आलं आणि युरोपात प्रबोधन काळाची नांदी झाली.